IBPS ने 3 दिवसांपूर्वी नवीन कॅलेंडर अपडेट केलं। याची कल्पना अगोदर मी तुम्हाला दिली होती की बाबांनो IBPS कॅलेंडर चेंज करणार आहे, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात आणि हे नवीन बदलामध्ये IBPS PO SO अगोदर येईल, त्यानंतर क्लर्क येईल, त्यानंतर ग्रामीण बँकांची एक्झाम येईल। तर नवीन अपडेटेड कॅलेंडर आता ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये नवीन कॅलेंडर नुसार IBPS PO आणि SO च्या एक्झाम लवकर आहेत, म्हणून एक स्पेशल स्टडी प्लॅन ऑन स्टुडंट्स डिमांड की IBPS PO ची नेमकी तयारी कशी करावी पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये, IBPS क्लर्कची IBPS SO ची नेमकी एवढ्या हार्ड अँड फास्ट तयारी कशी करावी आणि खरंच एवढ्या याच्यामध्ये एवढ्या कमी टाइम मध्ये IBPS SO किंवा IBPS PO होणं शक्य आहे का? जुन्या विद्यार्थ्यांसाठी पडलेला प्रश्न, नवीन विद्यार्थ्यांसाठी पडलेला प्रश्न। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कंप्लीट सोल्युशन जे कंप्लीट स्टडी प्लॅन जो आहे हा जून महिन्याचा, जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा 3ही महिन्याचा प्लॅन जो आहे, जोपर्यंत तुमची प्री होत नाही तोपर्यंत एक कंप्लीट प्लॅन जो आहे जुन्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी वेगळा देतोय। त्या पद्धतीने तो प्लॅन फॉलो करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करून पुढे एक्झामला सामोरं जा। डेफिनेटली पुढच्या 2-2.5-3 महिन्यामध्ये हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, कारण तसंही आपल्याला 2.5-3 महिन्यामध्ये प्री पास करायची आहे। मेंसच्या परीक्षा जर तुम्ही बघितल्या तर तसंही मेंसची IBPS SO ची PO ची 12 ऑक्टोबरला आहे आणि SO ची 9 नोव्हेंबरला आहे। त्यामुळे या ऑक्टोबर महिन्यापर्यंत बऱ्यापैकी मेंसची तयारी करायला वेळ आहे। सध्या काही दिवस जास्त प्रीवर फोकस करू, हळूहळू मेंसकडे जाऊ आणि मग त्या अकॉर्डिंगली पुढचे प्लॅन बनवूया। सध्या मी तुम्हाला 3 महिन्यांचा प्लॅन देतोय जुन्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन विद्यार्थ्यांसाठी। बघा सर, मी एकदम नवीन विद्यार्थी आहे। नवीन विद्यार्थी म्हणजे कोण? ज्याने अजून बॅच सुद्धा कंप्लीट केलेली नाहीये, ज्याने बॅच सुद्धा अजून कंप्लीट केलेली नाहीये किंवा बॅच कंप्लीट केली आहे पण जस्ट बॅच कंप्लीट झाली आहे महिनाभर, 15 दिवस, 20 दिवस, असा आम्ही नवीन विद्यार्थी आहे। तर जून महिन्यामध्ये तुम्ही काय अभ्यास करावा? IBPS PO ऍस्पिरंट्स आम्ही आहोत। बघा पुढचे 3 महिने जे आहेत IBPS PO वाल्यांनी काय करावं याचा वेगळा प्लॅन आहे आणि पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये IBPS SO वाल्यांनी नेमकं काय करावं, AF वाल्यांनी त्याचा वेगळा प्लॅन आहे। तर समजून घ्या, जून महिन्यामध्ये PO ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावं, नवीन विद्यार्थी असेल किंवा जुना विद्यार्थी असेल, नवीन विद्यार्थी किंवा जुना विद्यार्थी। आता नवीन विद्यार्थी जर तुम्ही असाल तर तुम्ही पहिले काय करा, प्री साठी टॉपिक वाइज प्रॅक्टिस करा। टॉपिक वाइज प्रॅक्टिस, मग टॉपिक वाइज प्रॅक्टिस म्हणजे कसं सर? बघा जून 2025 मध्ये नेमकी टॉपिक वाइज प्रॅक्टिस म्हणजे कसं सर? जसं सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, DI, अप्रॉक्सिमेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, हे जे स्पीड मॅथ्सचे टॉपिक आहेत, बघा स्पीड मॅथ्सचे टॉपिक आहेत, स्पीड मॅथ्स हे जे टॉपिक आहेत या प्रत्येक टॉपिकचे किमान 500-500 क्वेश्चन, किमान 500-500 क्वेश्चन, DI चे एक 500 ते 1000 क्वेश्चन, 500 ते 1000 क्वेश्चन आणि त्यानंतर अरिथमॅटिक जे आहे, ज्याला तुम्ही कमर्शियल मॅथ्स म्हणता, त्याला मला वाटतं आता 10 दिवस बाकी राहिले, तर हे 500 क्वेश्चन आणि हे 1000 क्वेश्चन या पद्धतीने स्पीड मॅथ्स करावं टॉपिक वाइज। हे झालं क्वांटचं। सेम रिझनिंगचं पण, लॉजिकल रिझनिंगचं सुद्धा तसंच करावं की लॉजिकल रिझनिंग मध्ये जेवढे टॉपिक तुमचे आहेत, लॉजिकल रिझनिंग मध्ये जेवढे टॉपिक तुमचे आहेत प्रत्येक टॉपिकचे, समजा तुमचं सिटिंग आणि पझल जर असेल, सिटिंग आणि पझल या टॉपिकचे किमान पुढच्या 10-12 दिवसामध्ये एक 300-300 क्वेश्चन आणि जे रिमेनिंग टॉपिक आहेत मिसलिनियस टॉपिक, जसं सिलॉइझम असेल, त्यानंतर तुमचं इनइक्वॅलिटी आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, हे वाले जे टॉपिक आहेत यांचे किमान 200-200 क्वेश्चन अशा पद्धतीने सॉल्व्ह करावं। ठीक आहे, तर हे तुम्ही प्री साठी करावं। सर मेन्स साठी काय करावं का? तर माझं म्हणणं या महिन्यात तरी मेन्स साठी काहीच करू नका। नवीन विद्यार्थ्यांनी, कुणी नवीन विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये तुम्ही मेन्स साठी काही करू नका। सध्या जून महिना कंप्लीट प्रीवर फोकस करा। जुलैमध्ये मेन्स साठी तुम्हाला काय करायचं पुढे सांगतो। हे कुणासाठी? ज्यांच्या बॅचेस नुकत्याच कंप्लीट झाल्यात किंवा ज्यांच्या बॅच अजून चालू आहे सध्या। सर मी एकदम नवीनच विद्यार्थी आहे, मला बँकिंगचं पण माहित नाही। दादा तू पहिले बॅच कर। चॅम्पियन बॅच 1 चा विद्यार्थी आहे, 2 चा विद्यार्थी आहे, 3 चा विद्यार्थी आहे, 4 चा विद्यार्थी आहे। तर 3 आणि 4 वाल्यांनी बॅच करावी, 1-2 वाल्यांनी मात्र हे असं चालू केलं तरी चालतं, बाकी जुन्या विद्यार्थ्यांनी हे करावं। ठीक आहे,
सर मी एकदम जुना विद्यार्थी, मी 1-2 वर्षांपासून किमान तयारी करतो, मी कमीत कमी 1-2 मेन्स पास प्री पास झालोय आणि मी मेन्स पण दिल्यात काही, किंवा मला असं वाटतं की आता मी प्री पास होऊन जाईल, अशा विद्यार्थ्यांनी या महिन्यात काय करावं, प्रीच्या टेस्ट द्याव्या आणि अनालिसिस करावं. प्रीच्या टेस्ट द्याव्यात आणि अनालिसिस करावं. समजा तुम्हाला 70+ प्री मध्ये येतोय, 70+ ऍज्युम करतो मी की 70+ येतोय, तर हे करावं. सर मला 70 पेक्षा कमी पर्सेंटाईल येतो, मग तुम्ही एवढा महिना आपल्या मेंटरशिप जे ग्रुप आहे, आपला मेंटरशिप जो कोर्स आहे, कुठे सारथी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर, सॉरी ऍप वरती, सारथी एज्युकेशनच्या ऍप वर जो मेंटरशिप प्रोग्राम आहे त्यातल्या PDF सॉल्व्ह कराव्या. कुणी ज्यांना 70% कमी पर्सेंटाईल येतोय प्रीच्या टेस्ट मध्ये. सर मला ना 40-50 येतो, 30 येतो, 20 येतो. तुम्ही काय करा, एवढा महिना जो आहे, एवढा महिना म्हणजे जूनचा महिना, त्या PDF सॉल्व्ह करा. रोज 2 PDF जर तुम्ही सॉल्व्ह केल्या तरी त्या मोर दॅन इनफ आहे. जर 70 पेक्षा कमी पर्सेंटाईल येतोय, जास्त येतोय, तर मग प्रीच्या टेस्ट द्या, अनालिसिस करा. सोबत टॉपिक वाईज कमर्शियल मॅथ्स करून घ्या. मग कमर्शियल मॅथ्सचे प्रत्येक टॉपिकचे एक अराउंड 100 क्वेश्चन, या हिशोबाने पुढच्या 10 दिवसामध्ये 10 टॉपिक संपून टाका प्री साठी. बस एवढंच तुम्ही प्री साठी करायचंय, कुणी नवीन जुन्या विद्यार्थ्यांनी. सर मग मेन्स साठी काय करावं? आता मेन्स साठी तुम्ही काय करा, मेन्सच्या PDF टास्क आहे, मेन्सच्या PDF टास्क कुठल्या मेंटरशिप ग्रुपवरच्या या कंप्लीट करा. ऍटलिस्ट एक क्वांट आणि एक रिजनिंग, एक क्वांट एक रिजनिंग, मेंटरशिपचा जो आपला कोर्स आहे त्यातल्या मेन्सची एक क्वांट एक रिजनिंग, हा फक्त पुढच्या 10 दिवसांचा प्लॅन आहे IBPSP वाल्यांसाठी. ठीक आहे, तर या पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांनी हे करायचं, जुन्या विद्यार्थ्यांनी हे करायचं. सर आम्ही थोडेसे आता जून मध्ये थोडे हुशार होऊ, मग जुलैमध्ये आम्ही काय करायचं बघा. जुलै महिन्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, जर एकदम नवीन विद्यार्थी आहे त्याने टॉपिक वाईज PDF सॉल्व्ह केला. आता जुलै महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं, तुम्ही प्रीच्या PDF सॉल्व्ह करायच्या. PDF टास्क बघा, प्री PDF टास्क. सर हा मला कुठे मिळेल, हा मिळेल आपल्याला मेंटरशिप ऍप मध्ये. मेंटरशिप जो प्रोग्राम आहे, मेंटरशिप कोर्स, त्या मेंटरशिप प्री PDF टास्क कंप्लीट करा. हा कुठे मिळेल तुम्हाला, मेंटरशिप प्रोग्राम मध्ये सारथी एज्युकेशनच्या ऍपवर. रोज 2 क्वांटच्या आणि 2 LRच्या हे पुढच्या महिन्यात तुम्ही कंटिन्यू करायचं. अराउंड 20 दिवस कंटिन्यू केलं, पहिले 1 जुलैपासून 20 जुलैपर्यंत हेच करा. आणि जसं तुम्ही हे 20 जुलैपर्यंत केलं, मग हळूहळू एक एक टेस्ट प्रीची तुम्ही जुलै महिन्यामध्ये 1-2 टेस्ट रोज, म्हणजे हे तर कंटिन्यू करायचंच, सोबत टेस्ट पण द्यायची. पण कधी 20 जुलैपासून तोपर्यंत हेच कंटिन्यू करा प्री साठी. आणि सोबत बघा ऍप मध्ये तिथंच मेंटरशिप प्रोग्राम मध्ये कमर्शियल मॅथ्सच्या PDF आहे, त्याच्यामध्ये रोज 10 प्रश्न आहेत सुरुवातीला, नंतर हे प्रश्न 20 होतील. याने काय होईल बघा, कमर्शियल मॅथ्सचे 10 ते 20 प्रश्न डेली बेसिसवर. म्हणजे काय करायचं, किंवा तुम्ही असंही करू शकता, कमर्शियल मॅथ्सचं 2 प्रकारे करा. 2 प्रकारे समजा मी असं म्हणतो, 15 जुलैपर्यंत काय करायचं, 15 जुलैपर्यंत टॉपिक वाईज करायचं. टॉपिक वाईज म्हणजे कसं सर, टॉपिक वाईज म्हणजे एका टॉपिकचे एका दिवशी 40-50 क्वेश्चन एका दिवशी संपून टाकायचे. आणि त्यानंतर 15 ते 30 जुलै बरं का, जुलै 15 ते 31 जुलै, 16 ते 31 जुलै म्हणूया आपण, 16 ते 31 जुलै. मग कॉमर्शियलच्या मिक्स PDF सॉल्व्ह करायच्या, मिक्स PDF. सर या कुठे मिळेल, या तुम्हाला ऍप वर मिळतील. कुठं, मेंटरशिप प्रोग्राम मध्ये ऍप वर मिळतील. बरं, हे झालं प्रीचं. आता मेन्स साठी काय करायला पाहिजे, मेन्स साठी जुलै महिन्यामध्ये कंप्लीट एकदा बॅच रिवाइज करून काढा. म्हणजे जी तुम्हाला मेन्सची बॅच शिकवली आहे किंवा मेन्सचे लेक्चर तुमच्या बॅच मध्ये घेतले होते, ती मेन्सची बॅच रिवाइज करून काढा. सो दॅट काय होईल, प्री आणि मेन्स सायमल्टेनियसली चालेल. सोबत रिजनिंग मध्ये काय करायला पाहिजे सर बघा, रिजनिंग मध्ये जर तुम्हाला करायचं तर आता टॉपिक वाईज प्रॅक्टिस झाली, तर इथं मी रिजनिंगच्या 2 PDF सॉल्व्ह करायला दिल्याच आहे, कोणत्या प्रीच्या. त्यामुळं क्वांटच्या रिजनिंगचं वेगळं काही नाही, 2 क्वांटच्या 2 रिजनिंगच्या प्रीच्या PDF सॉल्व्ह करा 20 जुलैपर्यंत. 20 जुलै नंतर काय करा, ही एक PDF घेऊन टेस्ट देणं चालू केलं तरी चालतं. सो दॅट टेस्ट पण चालू होईल जुलैपासून, कारण ऑगस्टमध्ये आपली परीक्षा आहे, तर जुलैपासून टेस्ट पण चालू होतील 20 जुलैपासून, आणि बऱ्यापैकी प्रीची प्रॅक्टिस पण होईल, कमर्शियल पण स्ट्रॉंग होईल. 16 जुलैपासून 31 जुलैपर्यंत मिक्स PDF सॉल्व्ह करा. कुठे भेटतील, मेंटरशिप प्रोग्रामवर. बरं, सोबत मेन्सची बॅच जी आहे ही रिवाइज करा. कशासाठी, मेन्ससाठी. हे झालं नवीन मुलांचं.
जुन्या मुलांनी काय करायला पाहिजे बघा, आता कुणी जरी असलं तर तुम्ही हळू आता प्रीची टेस्ट आणि अनालिसिस एवढंच करा बघा, प्रीची टेस्ट आणि अनालिसिस एवढंच करा कुठे मेश याच्यामध्ये आणि त्यानंतर कमर्शियल मॅथ्सच्या मिक्स पीडीएफ सॉल्व्ह करा। सर या कुठे मिळतील, पुन्हा मी तेच सांगतोय, कमर्शियल मॅथ्सच्या मिक्स पीडीएफ कुठे मिळतील, मेंटरशिप प्रोग्रामवर। सुरुवातीला 10 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, नंतर याच्यामध्ये 20 क्वेश्चन चालू होतील, सो दॅट क्वांट पण होईल, रिझनिंग पण क्वांट होईल, स्पीड मॅथ्स इथून होईल आणि कमर्शियल रिव्हिजन होईल। सोबत तुम्हाला वाटतं सर मला अजून काही प्रॉब्लेम आहे तर टॉपिक वाईज चालू ठेवू शकता, पण मला वाटतं इथून बऱ्यापैकी काम तुमचं होऊन जाईल सगळ्यांनीच। बर मेन्स साठी काय करायला पाहिजे सर बघा, मेन्स साठी मी तुम्हाला काय म्हणलं होतं मागच्या याच्यात, मेन्सच्या पीडीएफ सॉल्व्ह करा, मेन्सच्या पीडीएफ। आता इथं याला 2 महिने करायचे, 2 भाग करायचे, अप टू 15 जुलै पुन्हा मेन्सच्या पीडीएफ सॉल्व्ह करायच्या, आणि आफ्टर 15 जुलै काय करायचं, पीडीएफ आणि सेक्शनल टेस्ट अल्टरनेट डेला करायची। म्हणजे असं करायचं, क्वांटची पीडीएफ, रिझनिंगची सेक्शनल टेस्ट, क्वांटची पीडीएफ, रिझनिंगची सेक्शनल टेस्ट, किंवा रिझनिंगची पीडीएफ, क्वांटची सेक्शनल टेस्ट। म्हणजे आज क्वांटची मेन्सची पीडीएफ सॉल्व्ह केली, उद्या रिझनिंगची सेक्शनल टेस्ट द्यायची, उद्या रिझनिंगची पीडीएफ सॉल्व्ह करायची, क्वांटची सेक्शनल टेस्ट द्यायची, असा अल्टरनेट डेला। हे कधी करायचं, जुलैमध्ये। हा जो प्लॅन आहे हा जुलैमध्ये, हा प्रीवाल्यांसाठी तो म्हणजे नवीन मुलांसाठी, तो जुन्या मुलांसाठी, अशा पद्धतीने। तर याचा पण स्क्रीनशॉट जुने नवीन विद्यार्थी घेऊ शकतात। बर पुढे आता ऑगस्ट महिन्यामध्ये काय करायचं बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्यापैकी एक्झाम तुमच्या जवळ येतील, बऱ्यापैकी एक्झाम चालू होतील। मग आयबीपीएस पीओवाल्यांनी काय करायचे बघा, आता सगळ्यांनीच प्रीची टेस्ट देणं चालू ठेवायची, प्रीची टेस्ट अँड अनालिसिस, प्री टेस्ट अनालिसिस बघा, प्री टेस्ट अनालिसिस याच्यामध्ये 1-2 टेस्ट द्या, 1 टेस्ट द्या किंवा 2 टेस्ट द्या, काही फरक पडत नाही। प्री टेस्ट अनालिसिस सोबत जर तुमचा पर्सेंटाइल 70% वर जातोय तर तेच कंटिन्यू करा। आणि या केसमध्ये आता प्रीच्या पीडीएफ सॉल्व्ह करायची गरज नाही, एक्झाम होईपर्यंत प्रीच्या टेस्ट अनालिसिस रोज 2 ते 3 टेस्ट द्यायच्या आणि डेली अनालिसिस करायचं, 2 ते 3 टेस्ट द्यायच्या, अनालिसिस करायचं। आणि जर तुम्हाला असं वाटलं की सर मला आहे ना काही टॉपिक मध्ये थोडा अडचणच येत, मी जेव्हा टेस्ट देतो ना मी पझल मध्येच अडकतो, मी ना सिटिंग मध्येच अडकतो, कधी असं होतं की मी डीआय मध्येच अडकतो, मग ज्या दिवशी ज्या टॉपिक मध्ये अडकलात त्या टॉपिकचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ज्या दिवशी ज्या टॉपिक मध्ये अडकलात त्या दिवशी त्या टॉपिकचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। आणि अजून मेन्सची बॅच कंटिन्यू करायची, मेन्सची बॅच रिवाइज करायची। सर कधीपर्यंत करायचं बघा, हे अप टू ऑगस्ट 2025 पर्यंत, पण कधीपर्यंत, टिल प्री एक्झाम। मग प्री एक्झाम एकदा संपली की मग मी मेन्सचा प्लॅन जो आहे तुम्हाला हा वेगळा देईल, मेन्सचा जो प्लॅन आहे हा वेगळा देईल। सध्या प्री एक्झाम पर्यंत मोठी 8-10 ऑगस्ट पर्यंत माना तुम्ही। बर जुन्या स्टुडंटने काय करायचं, प्रीची टेस्ट आणि अनालिसिस, बर रोज 2 ते 3 टेस्ट द्यायच्या, 2 ते 3 टेस्ट पीओ साठी 2 ते 3 टेस्ट द्यायच्या। आणि तुम्ही काही प्रॅक्टिस टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची गरज नाही। आता इथं मेन्सची 1 दिवस पीडीएफ आणि सेक्शनल टेस्ट असा अल्टरनेट डेला, जसं लास्ट टाइम सांगितलं तसंच करायचं। किती तारखेपर्यंत, 10 तारखेपर्यंत। सोबत इंग्लिश जी आहे तुमचं जे चालू आहे ते ॲज इट इज चालू ठेवा। इंग्लिश जी आहे या तिन्ही केसमध्ये जून महिना, जुलै महिना आणि ऑगस्ट महिना, तर या हिशोबाने हे चालू ठेवायचं। हे झालं आता जून महिन्याचं, जुलै महिन्याचं, ऑगस्ट महिन्याचं कुणासाठीचा, पीओ वाल्यांचा प्लॅन। आता वळूया एसओ वाल्यांकडे। एसओ म्हणजे ज्याला तुम्ही म्हणता एएफओ, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर असेल किंवा आयटी ऑफिसर असेल किंवा मार्केटिंग ऑफिसर असेल, हे जे लोक आहेत जे एसओ साठी इलिजिबल आहेत, अशा लोकांसाठी जो प्लॅन आहे तो आता पुढे। बर मग एकदम नवीन विद्यार्थी असेल तर एसओची तयारी कशी करावी, जुने विद्यार्थी असेल तर एसओची तयारी कशी करावी। जुना जर विद्यार्थी असेल तर मला असं वाटतं जनरल बँकिंग आणि एसओ दोन्ही सोबत केलं पाहिजे, पण नवीन विद्यार्थ्याने मात्र यावर्षी एसओच करावं 30 ऑगस्ट पर्यंत, नंतर मग आपण पुढचं बघूया। सर प्री साठी काय करावं बघा, प्री साठी पहिल्यांदा टॉपिक वाईज रिव्हिजन, क्वांटचं टॉपिक वाईज, जसं मी तुम्हाला काय सांगितलं टॉपिक वाईज मध्ये, पहिलं स्पीड मॅथ्स, आयबीपीएस पीओल्यांचं सांगितलं तसं स्पीड मॅथ्स, कोणता महिना, जून महिना, स्पीड मॅथ्स।
स्पीड मॅथ्सचे प्रत्येक टॉपिकचे 500 क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशनचे 500, नंबर सिरीजचे 500, डीआयचे अप्रॉक्सिमेशनचे 500 वगैरे, डीआयचे 500 ते 700 क्वेश्चन मिनिमम, 500 ते 700 क्वेश्चन स्पीड मॅथ्स. सेम रिझनिंगचं पण तसंच करायचं. रिझनिंगचं समजा सिटिंग आणि पझल आहे, सिटिंग प्लस पझल आहे, तर अराउंड याचे 300 क्वेश्चन तरी या महिन्यात सॉल्व्ह करा. आणि जे उरलेले टॉपिक आहेत रिमेनिंग टॉपिक याचे 200, सिलॉइझम, कोणता महिना हा जून महिना, कोणता महिना हा जून महिना. हे झालं प्रीसाठी. तर मेन्ससाठी काय करावं बघा, नवीन विद्यार्थी आहे तर सरांचे लेक्चर अटेंड करा, कोंगे सरांचे म्हणजे बॅच, आणि अजून 1 तास रिडिंगला द्या, अजून 1-2 तास रिडिंगला द्या. म्हणजे तुमची बॅच चालू आहे, बॅच सोबत टॉपिक वाईज चालू आहे. आणि जर तुम्ही चॅम्पियन बॅच 3-4चे असताल, 3-4चे, तर सध्या फक्त आणि फक्त बॅच करा. एकदम नवीन विद्यार्थी असतील तर तुम्ही प्रॅक्टिसच्या नादी लागू नका. जून महिना नंतर आपण मी जसं तुमच्या बॅचमध्ये रेग्युलरली सांगेल की अशा पद्धतीने करायचे. तर नवीन विद्यार्थी असेल तर या महिन्यामध्ये उरलेल्या 10 दिवसामध्ये स्पीड मॅथ्स करून घ्या, डीआय करून घ्या, रिझनिंग करा, सिटिंग अरेंजमेंट पझलची 300 क्वेश्चन, मिसलेनियसचे 200 क्वेश्चन. सोबत हे झालं प्रीसाठी. मेन्ससाठी कोंगे सरांचे रेग्युलर लेक्चर असेल आणि तुमची रिडिंग असेल, हा वाला पार्ट. जर जुने विद्यार्थी असेल तर काय करायला पाहिजे सर, जुने विद्यार्थी असेल तर प्रीच्या पीडीएफ सॉल्व्ह करा. प्रीच्या पीडीएफ टास्क सर या कुठून सॉल्व्ह केला पाहिजे, या कुठून सॉल्व्ह केल्या पाहिजे, या केल्या पाहिजे आपल्या मेंटरशिप प्रोग्राम मधून, ऍप मधून. मेंटरशिप जो प्रोग्राम आहे त्या मेंटरशिप प्रोग्राम मधून पीडीएफ सॉल्व्ह केल्या पाहिजे. तर त्या पीडीएफ सॉल्व्ह करा. आणि सोबत म्हणजे किती पीडीएफ सॉल्व्ह करायच्या बघा, 2 क्वांटच्या सॉल्व्ह करायच्या आणि 2 रिजनिंगच्या सॉल्व्ह करायच्या. का, कारण मला माहिती तुमची प्रॅक्टिस चांगली आहे, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, हे करा. त्यानंतर इंग्लिश करा, या 2 गोष्टी तुम्ही करा. एवढं. बाकी जर तुम्हाला तरी पण वेळ मिळतो तर कमर्शियल मॅथ्सची एक नाही, सध्या एवढाच महिना आहे, जून महिना आहे. ठीक आहे. आणि सोबत मेन्ससाठी काय करायला पाहिजे, मेन्ससाठी जर तुम्ही लेक्चर अटेंड करताय म्हणजे बॅच करताय तर लेक्चर्स करा, प्लस सोबत रिडिंग चालू ठेवा. रिडिंग मधून मागचं जे आतापर्यंत जे झालंय त्याचं रिव्हिजन. हे झालं प्रीसाठी नवीन मुलं, प्री आणि मेन्ससाठी नवीन मुलं, प्री मेन्स जुने नवीन मुलं, प्री मेन्स जुने मुलं, ओल्ड स्टुडंटसाठी. ठीक आहे. IBPS, ESO, PO, ESO, IT ऑफिसर, मार्केटिंग किंवा AFO. त्यानंतर समजा जुलै महिन्यामध्ये आम्ही गेलो, जुलै महिन्यामध्ये काय करायचं बघा, इथं मी तुमच्याकडून काय करून घेतलं, टॉपिक वाईज प्रॅक्टिस. आता जे जुने मुलं आहेत तुम्ही लोकांनी काय करायचं, पूर्ण ऑगस्ट पूर्ण जुलै महिना काय करायचं, प्रीच्या पीडीएफ टास्क सॉल्व्ह करायच्या. प्रीच्या पीडीएफ टास्क सर या कुठे मिळतील, मेंटरशिप प्रोग्राम मध्ये प्रीच्या पीडीएफ टास्क. याच्यामध्ये काय करायचं, रोज 2 क्वांटच्या आणि 2 रिजनिंगच्या. कारण तशी तुमची एक्झाम 30 ऑगस्टला आहे, तर तुम्ही ऑगस्टमध्ये टेस्ट देणं चालू केलं तरी चालतात, तुम्ही सध्या टेस्ट देऊ नका. याच्यातून काय होईल, प्रीची प्रॅक्टिस होईल, प्रीच्या पीडीएफ सॉल्व्ह होतील, याने खूप चांगली स्पीड वाढेल तुमची. टॉपिक वाईज मागच्या महिन्यात झालं जून मध्ये, आता मिक्स पीडीएफ सॉल्व्ह करा. सोबत कमर्शियल मॅथ्स, आता कमर्शियल मॅथ्स मध्ये 2 गोष्टी करायच्या. कमर्शियल मॅथ्स मध्ये काय करायचं, 15 जुलै पर्यंत बघा, अप टू 15 जुलै टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची. टॉपिक वाईज म्हणजे नेमकं कसं हो सर, एका टॉपिकचे एका दिवशी 50 क्वेश्चन घ्यायचे. म्हणजे आज ॲव्हरेजचे 50, उद्या रेशोचे 50, परवा एलिगेशनचे 50, त्याच्यानंतर पार्टनरशिपचे 50. कुठून घ्यायचे, तर आपल्या क्वांटच्या बुकमधून, क्लासच्या बुकमधून. आणि 15 जुलैपर्यंत. आणि त्यानंतर हे झालं एक. दुसरं 16 ते 31 जुलैपर्यंत काय करायचं, 16 ते 31 जुलैमध्ये मिक्स पीडीएफ सॉल्व्ह करायच्या. कोणाच्या, कमर्शियल मॅथ्सच्या. या कुठे भेटतील, या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये भेटतील, तर हे झालं क्वांट रिजनिंग आणि हे झालं क्वांटचं कमर्शियल. सर मेन्सचं काय करायचं त्या महिन्यामध्ये, पुन्हा मी तेच सांगेल, बॅच करा म्हणजे लेक्चर, आणि सोबत मागे झालेलं जे कोंगे सरांनी तुम्हाला शिकवलंय किंवा जे बुक्स रेफर केलेत किंवा कोंगे सरांचं जे बुक आहे त्याची रिडिंग करायची. अशा पद्धतीने जुलै महिन्यामध्ये करायचं. जुलै महिन्यामध्ये सर ओल्ड स्टुडंटने काय करायचं बघा, मी म्हणेल ओल्ड स्टुडंटने पण हेच करा. प्रीच्या पीडीएफ टास्क किती, 2 क्वांट आणि 2 एलआर, 2 क्वांट आणि 2 एलआर. आणि सोबत एक IBPS PO किंवा क्लर्कची टेस्ट द्या. काय होईल, तुमचं बऱ्यापैकी जुनी प्रॅक्टिस आहे तर त्याच्या बरोबर हळूहळू तुम्ही टेस्ट देऊन चालू केलं तरी चालतं. सोबत कमर्शियल मॅथ्सची मिक्स पीडीएफ मध्ये 10 प्रश्न 20 प्रश्न 10 प्रश्न 20 प्रश्न ज्या पीडीएफ मध्ये जसे आहेत तसे. तर पूर्ण जुलै महिना तुम्ही हेच करायचं.
टेस्ट देणं चालू ठेवायची अल्टरनेट डेला, एक क्वांटिटी, एक पीओ, एक क्लर्कची अल्टरनेट डेला. सर पीओ क्लर्कची कशाला द्यायची? हळूहळू तुम्हाला एसओची टेस्ट थोडेसे अवघड असतात तर सवय लागावी, सोपे सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या. 2 PDF आणि इथं असं. त्यानंतर मेन्सचं पुन्हा तेच आहे की बॅच किंवा लेक्चर तुम्ही बघत असाल तर लेक्चर किंवा आणि सोबत सोबत काय मागे झालेल्या टॉपिकचं रिव्हिजन. सोबत सोबत याच्यातून तुम्ही ह्या पण प्रयत्न करा की बाबा मी IBPS POचे फॉर्म पण भरणार आहे आणि देऊन बघणार आहे. म्हणजे असं नको की कंप्लीट तुम्ही एसओच्याच भरोशावर राहावं, सो दॅट तुम्ही तुमचा हा बॅलन्स होत चालतो. आता राहिला ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी काय करायचं. ऑगस्ट महिन्यामध्ये जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी बऱ्यापैकी आता प्रीची प्रॅक्टिस केली. आता ऑगस्ट महिन्यामध्ये काय करायचं, प्रीच्या टेस्ट अनालिसिस द्यायचं. प्रीच्या टेस्ट आणि अनालिसिस याने काय होईल, जो जुलै महिना तुम्ही अभ्यास केलाय त्याचं इथं रिव्हिजन होईल. अप टू बघा, अप टू 10 ऑगस्ट, अप टू 10 ऑगस्ट रोज एक टेस्ट द्यायची, एक टेस्ट. आणि आफ्टर 10 ऑगस्ट, आफ्टर 10 ऑगस्ट, आफ्टर 10 ऑगस्ट तुम्ही मग रोज 2-2 प्रीच्या टेस्ट द्यायच्या. सर या कोणत्या टेस्ट द्याव्या? बघा IBPS PO क्लर्क पासून चालू करू शकता हळूहळू एसओ पर्यंत. सोबत सोबत तुम्ही काय करायला पाहिजे, सोबत सोबत तुम्ही काय करायला पाहिजे, जे टॉपिक तुम्हाला टेस्ट देताना अवघड वाटले, सर मला ना आज DI मध्ये मी फसलो होतो, सर मी आज ना केस लेड मध्ये गणलो, किंवा आज ना सर मी असं झालं की मी सिटिंग अरेंजमेंट पझल मध्ये, तर त्या टॉपिकचे त्या दिवशी 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून काढायचे. म्हणजे ज्या टॉपिक मध्ये तुम्ही अडकले त्या टॉपिकचे 100 प्रश्न. आणि मेन्स साठी पुन्हा तेच रीडिंग प्लस लेक्चर, रीडिंग प्लस लेक्चर. तर या हिशोबाने अशा पद्धतीने चालू ठेवायचं, अशा पद्धतीने चालू ठेवायचं. सर आम्ही जुने विद्यार्थी आहे, आता तुम्ही काय करायचं, तुम्ही पण प्रीच्या टेस्ट अनालिसिस करायचं. प्रीच्या टेस्ट आणि अनालिसिस रोज 1-2 टेस्ट द्यायच्या. तुम्ही काही टॉपिक वाईज करायची गरज नाही. आणि मेन्सला जास्तीत जास्त वेळ द्यायचा, मेन्सला जास्तीत जास्त वेळ. मग तुमचं बॅच चालू असेल तर बॅच आणि रीडिंग वाला जो पार्ट आहे त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा. बाकी तुम्ही टॉपिक वाईज प्रॅक्टिस करावी का, तर मला वाटत नाही टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची गरज आहे. म्हणजे ज्या टॉपिक मध्ये हे जसे अडकतायत तसं, तर जरी तुम्हाला वाटलं की प्री मध्ये तेवढा चांगला मनासारखा स्कोर येत नाही तर टॉपिक वाईज रिव्हिजन तुम्ही करू शकता. कोणत्या महिन्यामध्ये? जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये. प्री पर्यंत हेच करा. मग जुलैमध्ये ऑगस्ट मध्ये एकदा प्री झाली की मग कोंगे सर तुम्हाला मेन्सचा जो प्लॅन आहे तो देतीलच. तर अशा पद्धतीने हा पूर्ण स्टडी प्लॅन होता. सर तुम्ही जे बोलताय ना मेंटरशिप प्रोग्राम, या आम्हाला कुठं दिसतंय, काही कळतच नाही झालंय. ही मेंटरशिप प्रोग्राम काय भानगडे? तर बघा, हा मेंटरशिप प्रोग्राम आपण जुन्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लॉन्च केलाय, आपल्या विद्यार्थ्यांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, क्वांटच्या प्री प्लस मेन्सचे टेलिग्राम सेशन होतील, रिजनिंगचे प्री प्लस मेन्सचे टेलिग्राम सेशन होतील. क्वांटच्या आणि रिजनिंगच्या डेली PDF मिळतील, प्रीच्या पण आणि मेन्सच्या पण. या PDF कोणत्या मिळतील? प्रीच्या आणि मेन्सच्या. याच्यात प्रीच्या किती PDF आहे? 140 PDF आहे. क्वांटच्या 70 आणि रिजनिंगच्या 70. मेन्सच्या किती PDF आहे? क्वांटच्या 70, रिजनिंगच्या 70, 140. कमर्शियल मॅथ्सच्या किती PDF आहे? एकूण 100 PDF आहे. या प्रत्येक PDF मध्ये अराउंड मोठी 50 प्रश्न, 50 प्रश्न, 7,000 लक्षात घ्या, 14,000 प्रश्न अशा पद्धतीने. याच्यात थोडे कमी आहे, 7,000 आहेत. हे जवळजवळ असतील बघा 3,000च्या आसपास. आणि कमर्शियल मॅथ्स मध्ये जवळजवळ 1,800च्या आसपास. म्हणजे हे 7 आणि 3 10, जवळजवळ 10-11,000 प्रश्न जे तुम्हाला इथून प्रॅक्टिस करायला मिळतील मेंटरशिप प्रोग्राम मधून. वीकली टाइम टेबल मिळतो याच्या माध्यमातून. मंथली स्टडी प्लॅन सेशन आहे, स्पीड मॅथ्सचे क्विजेस आहेत आणि फ्री कमर्शियल मॅथ्सचे PDF जे मी तुम्हाला सांगितल्या. कुठून घ्यायचे सेशन हे जे आहे, यासाठी तुम्हाला काय करायचंय, बॅच मध्ये जायचं. जर तुम्ही जुने विद्यार्थी असताल तर तुम्ही मेंटरशिप नावाचा कुपन कोड टाकू शकतात. कोणते विद्यार्थ्यांना? फक्त ऑफलाईन विद्यार्थ्यांना. जर तुम्ही ऑनलाईन विद्यार्थी असताल तर मग मात्र तुम्हाला 100 रुपये फक्त नाममात्र प्राइस ठेवली आहे की 100 रुपयात तुम्ही हे परचेस करू शकता. कुठे मिळेल? सारथी एज्युकेशनच्या ऍपवर मिळेल. याच्यामध्ये बॅच मध्ये जा, म्हणजे तुम्ही बॅच परचेस करा. बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम सेशन दिसेल, टेलिग्राम दिसेल. क्लिक केल्यावर तिथं लिंक 1 लिंक 2 एक लिंक अशी जी टेलिग्राम सेशनची जी मेंटरशिपची. बाकी अशा पद्धतीने हा कोर्स आहे. तर हा कोर्स पण जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थी बाय करू शकतात. सो दॅट तुम्हाला प्रॅक्टिस PDF साठी कुठे जायची गरज पडणार नाही. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या PDF ज्या आहेत त्या अवेलेबल होऊन जातील. बाकी एवढाच प्लॅन होता. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यातून तुम्हाला खरंच फायदा होईल का किंवा होतोय का, तर याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. एक 3 महिन्याचा पूर्ण जो रोडमॅप जो आहे हा मी तुम्हाला बनवून दिला. आता यानंतर तुमचं काम आहे की रेग्युलरली अभ्यास करावा. बरेचदा असं होतं की सर माझा खूप चांगला अभ्यास होतोय, असं होतं की सर माझा खूप चांगला अभ्यास होतोय. बरेचदा असं होतं की सर 8-10 दिवस तर अभ्यास होतो, थोडं मोटिवेशन टिकतं, त्यानंतर माझं मोटिवेशन निघून जातं. दादांनो मी एवढंच सांगेल
मोटिवेशनल व्हिडिओ बघितल्याने किंवा एखादा मोटिवेशनल स्पीकरचा लेक्चर ऐकल्याने कुठेही मोटिवेशन मिळत नसतं. दॅट इज टेम्पररी मोटिवेशन. सर मग परमनंट मोटिवेशन काय असतो? परमनंट मोटिवेशन असं असतं की तुम्ही विचार करा, तुमचे मायबाप एवढ्या आशा अपेक्षेनं तुम्हाला इथपर्यंत पाठवतात किंवा हे शिकवतात, तर त्यांच्या म्हातारपणी तुम्ही खरंच त्यांची आधाराची काठी बनणार आहेत का? जर तुम्ही ते बनू शकत असताल किंवा ते बनत असताल तर ते तुमच्यासाठी परमनंट मोटिवेशन असलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मायबापाने मला कशासाठी इथपर्यंत पाठवलंय किंवा या फील्डमध्ये टाकले, त्यांच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय का? जर करतोय तर मग तुम्ही योग्य मार्गाने चाललात. जर नाही करत आहे, तुमचा मार्ग चुकतोय. तर हे असेल परमनंट मोटिवेशन. बाकी व्हिडिओ कसा वाटला, कशा पद्धतीने लेक्चर वाटलं, कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.